सगळ्यांनी समोर लक्ष द्या। तर प्रकरण 14 आर्थिक विकास या पाठाबद्दल आपण चर्चा करत असताना कालच्या तासाला आपण पंचवार्षिक योजना पाहिलेलो होतो। त्यामधील आपण 4 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला 5वी पंचवार्षिक योजना पाहायचं आहे। 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? 1974 ते 1979 या कालावधीत 5वी पंचवार्षिक योजना झालेला आहे। मग गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आलेली होती। या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं म्हणा, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणं आणि शिक्षण, सकस आहार, पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराची सुविधा ग्रामीण भागाला करून देणं आणि ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाची योजना व्यापक प्रमाणावर राबवणं, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे म्हणा, अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत उपलब्ध करून पुरवणे अशी उद्दिष्टे ह्या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेलं होतं। बघा, 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण आणि रोजगार वाढवणे शक्य झालेलं नाही। म्हणजे 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा काय झालेला आहे? पराभव झालेला आहे। जनता पक्ष सत्तेवर आला। नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली। 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष हा सत्तेवर आला आणि सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन ते सुरू झालेला आहे। अशा प्रकारे 5व्या पंचवार्षिक योजनेबद्दल आपल्याला माहिती पाहता येतं। याचा कालावधी काय होता? 1974 ते 1979 असून ह्या योजनेचा प्रमुख उद्देश काय होता? गरिबी दूर करणं हे आणि आर्थिकदृष्ट्या लोकांना, देशातील लोकांना स्वावलंबी बनवणं हे उद्देश असून या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणं, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणं, याशिवाय काय शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून देणं म्हणा, वैद्यकीय सुविधा, उपचार आणि सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणं, ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणं, शिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा करणं किंवा रस्ते बांधणं, समाज कल्याणाची योजना व्यापक प्रमाणावर राबवणं, कृषी विकास घडवून आणणं आणि मूलभूत उद्योगधंदे वाढवणं, अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी विक्री एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणं अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आलेला आहे। तर त्या 5व्या पंचवार्षिक योजनेची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे नेमकं कुठले मुद्दे होते याविषयी आपण यामध्ये माहिती पाहिलेलो आहोत। आणि या योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण आणि रोजगार निवारण करणं किंवा रोजगार वाढवणं पूर्णपणे शक्यता 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट झालेला नाही। त्यामुळे त्यांनी 1977 मध्ये काय केले? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला होता, जनता पक्ष सत्तेवर आलेला होता आणि नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून 1978 पासून साखळी योजना हे सुरू केलेली होती, परंतु ती सुद्धा काय झालेली होती? अपयशी ठरलेली होती। मग 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला। परत एकदा या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन सुरू केलेले आहे। आता आपल्याला 6वी पंचवार्षिक योजना पाहायचं आहे। त्याचा कालावधी आहे 1985 ते 1990 या कालावधी 6वी पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेचा भर कशामध्ये होता? दारिद्र्य निर्मूलन करणे आणि रोजगाराची निर्मिती करणं हे 6व्या पंचवार्षिक योजनेचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असून या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती। अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणं म्हणा, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणं म्हणा, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं म्हणा, 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम ते राबवण्यात आलेले आहेत। बघा, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम त्यालाच आपण काय म्हणतो? IRDP म्हणतो। ग्रामीण भूमी विकास कार्यक्रम त्यालाच आपण काय म्हणतो? RLGP। हे लॉंग फॉर्म आहे, तुम्ही यूट्यूब वगैरे हे सर्च करून त्याचं लॉंग फॉर्म पाहू शकता। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NRDP, सलेम कोल्हापूर प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचा कार्यक्रम 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते राबवलेले आहेत। अशा प्रकारे 6व्या पंचवार्षिक योजनेचा प्रमुख उद्देश काय होतं? दारिद्र्य निर्मूलन करणं आणि रोजगार निर्मिती वाढवणं, अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ घडवून आणणं, बेकारी आणि गरिबी यांच्या प्रमाणात काय करणं? घट घडवून आणणं,
छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील अशी धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं हे त्याचं काय होतं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होतं. आता आपल्याला 7वी पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी काय आहे 1985 ते 90 असा 7वी पंचवार्षिक योजना आहे. या योजनेचा भर कशावर आहे अन्न आहे रोजगार आहे आणि उत्पादकता यावर होता. विकास म्हणा आधुनिकीकरण म्हणा आत्मनिर्भरता सामाजिक न्याय यावर भर देणे आणि उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा घडवून आणणं. राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणं. अन्नधान्याच्या उत्पादनात काय करणं वाढ करणं ही या योजनेची उद्दिष्टे होती. आवाज येता कामा नये अजिबात एक शब्द पण येत नाही असं शांत असावं. बघा 7व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होतं या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ते कार्यक्रमांचं वाचन आपण पाहणार आहोत. एक आहे जवाहर रोजगार योजना आपण पाहणार आहोत. दुसरं आहे इंदिरा आवास योजना पाहणार आहोत. त्यानंतर दशलक्ष विहाराची योजना आहे. म्हणजे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना हे काय आहे महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. बघा या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आलेला आहे. म्हणजे योजनेची वैशिष्ट्ये हे काय आहे पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे. लोकसंख्या वाढीला आळा घालणं. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. बघा प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचं उच्चाटन करणे आणि या योजनेत पुढील कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. ते कार्यक्रम अशा प्रकारे आहेत की प्रधानमंत्री रोजगार योजना आहे. दुसरा आहे महिला समृद्धी योजना आहे. तिसरा आहे राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना आहे. मध्यान्ह आहार योजना आहे. इंदिरा महिला योजना आहे. गंगा कल्याण योजना आहे. अशा प्रकारे 8व्या पंचवार्षिक योजनात खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलेलं असून 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत आपल्याला दिसून येतो. बघा 8वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता 1992 ते 1997 असून त्या योजनेत खाजगी क्षेत्राला काय दिलेलं आहे विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. या योजनेची पुढील प्रकारे उद्दिष्टे होती ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे. लोकसंख्या वाढीला आळा घालणं आणि कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला काय करणं उत्तेजन देणं. प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून काय करणं निरक्षरतेचं उच्चाटन करणं. ह्या सगळ्या गोष्टी असून ह्यामध्ये 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रम त्यांनी सुरू करण्यात आलेले होते. त्यामध्ये पहिलं होतं प्रधानमंत्री रोजगार योजना. दुसरं आहे महिला समृद्धी योजना. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्यक योजना. पुढचा आहे मध्यान्ह आहार योजना. इंदिरा महिला योजना. गंगा कल्याण योजना. म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलेलं असून 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब यामध्ये या योजनेत आपल्याला दिसतं. पुढचा आहे 9वी पंचवार्षिक योजना. हे 1997 ते 2002 या कालावधीमध्ये झालेलं आहे. कृषी आणि ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आलेला आहे. म्हणजे 9व्या पंचवार्षिक योजनेत कृषी आणि म्हणजे शेतीच्या कामामध्ये आणि ग्रामीण भागातील विकासांवर खेडेगावाच्या विकासावर या योजनेमध्ये भर देण्यात आलेला असून आर्थिक विकासाचा काय आहे दर वाढवणं म्हणा. पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणं म्हणा. परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणं. म्हणजे परकीय क्षेत्रात परकीय देशात जास्त गुंतवणुकी देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी नवी दिशा देणं म्हणा. ह्यासारख्या योजनेची उद्दिष्टे यामध्ये कुठल्या होते 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट झालेली होती. म्हणजे या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना होतं. भाग्यश्री बाल कल्याण योजना होता. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. जवाहर ग्राम समृद्धी योजना म्हणा. अंत्योदय अन्न योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम हे कधी आहेत 9व्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट केलेले आहेत. 9व्या पंचवार्षिक योजनेनुसारच ह्या सगळ्या योजनेचा आपल्याला उपभोग घेता येतो. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची अपेक्षित प्रमाणात साध्य झालेली आहे. बांधकाम म्हणा दळणवळण म्हणा ह्यासारख्या क्षेत्रातही 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार वाढ झालेली आहे.
आहे बँकाचे राष्ट्रीयकरण. या मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राचा मक्तेदारीचा व्यवसाय होता. पंडित नेहरू हे कोण होते? आपले भारताचे पहिले पंतप्रधान होते. आणि लाल बहादूर शास्त्री हे कोण होते? आपले राष्ट्रपती होते. मग यांच्या काळात काय झालेलं होतं? या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय हा खाजगी क्षेत्राचा मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या. म्हणजे या बँकाचे संचालक मंडळ उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी काय होतं? कार्यरत होते. याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालेला आहे. या बँकेने अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे बँकेचे राष्ट्रीयकरण कशा स्वरूपात झालेलं आहे? एकतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या दोन्ही प्रधानमंत्र्यांच्या काळात बँकिंग व्यवसाय हा खाजगी क्षेत्रातील मक्तेदारीचा विषय बनलेला आहे. मक्तेदारी म्हणजे ते स्वतः असं एकमेव घटक आहे, त्याला कोणीही काय स्पर्धक नसतात असा व्यवसाय होता. तर या बँका उद्योगाचे समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या. म्हणजे बँका हे उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत असून या बँकेचे संचालक मंडळ उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. अशा प्रकारे याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केलं आणि तिचे रूपांतर कशात झालेलं आहे? भारतीय स्टेट बँकेमध्ये झालेलं आहे. आणि या बँकेने अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडलेल्या होत्या आणि शासकीय विकासात ही बँका महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास मदत केलेला आहे. पुढचा आहे राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी. या मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी. बघा, भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. हे तुम्हाला माहित आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. याचं दोन्ही अर्थव्यवस्थेतील चांगल्या गुणांचं मिश्रण कशामध्ये झालेलं आहे? मिश्र अर्थव्यवस्थेत झालेलं असून भारताने स्वातंत्र्यानंतर या मिश्र अर्थव्यवस्थेचा काय केलेलं आहे? स्वीकारलेली आहे. ही योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण होणं काय होतं? गरजेचं होतं. त्यामुळे राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. म्हणजे राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना जो काही नफा मिळतो तो कुठे जमा होणार होता? सरकारी खजिन्यात जमा होणार होता. यांच्याच जोडीला लघु व मध्यम उद्योगाचे विकास धोरण राबवणं आवश्यक होतं. मग ह्याच जोडीला लघु आणि मध्यम उद्योगाचं, लघु म्हणजे 60,000 उत्पन्नापेक्षा कमी, म्हणजे 60,000 उत्पन्नापर्यंतचे जे काही छोटे मोठे उद्योग होते ते, आणि मध्यम उद्योग, ह्या उद्योगाचा विकास धोरण राबवणं सुद्धा आवश्यक होतं. आणि लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग सुद्धा हाती घेतलेला होता. म्हणजे पंजाबमध्ये हरित क्रांतीचा प्रयोग लाल बहादूर शास्त्रींनी हाती घेतलेला असून तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणात राबवलेले होते. प्रधानमंत्री त्यावेळेला कोण होते? इंदिरा गांधी. यांच्या कार्यकाळात सुद्धा काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करावं अशीच मागणी केलेली होती. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. अशा प्रकारे बँकेचं राष्ट्रीयकरण कशा प्रकारे झालेलं होतं आणि त्याचं कारण काय होतं हे आपण पाहिलेलं होतं. राष्ट्रीयकरण करण्याची पार्श्वभूमी काय काय होती? तर लघु आणि मध्यम उद्योगाचे विकास धोरण राबवणं आवश्यक असल्यामुळं लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सुद्धा काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारवंतांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन गटाने व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करावं असं त्यांनी मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षाचाही त्या निर्णयाला काय पाठिंबा होता. पुढचा आहे 20 कलमी कार्यक्रम. पाहणार आहोत आपण. 1 जुलै 1985 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्रांच्या किंवा दिशेने वेगवान वाटचाल करण्याचा प्रयत्नाचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे. मग त्यावेळेला आपले पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंदिरा गांधींनी कधी केली? 1 जुलै 1975 मध्ये. मग इंदिरा गांधींनी 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची त्यांनी काय केली? घोषणा करून
विकसित राष्ट्रांच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याचा प्रयत्नाचा त्यांनी संकल्प सोडला आणि यातील प्रमुख तरतुदी काय आहेत पुढील प्रमाणे आहेत बघा. पहिल्या तरतुदीमध्ये असं दिलेलं आहे की शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी आणि शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजना काय करायचं आहे वाढ करणं. हे पहिली योजना आहे. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा आणि संपत्तीची समान वाटणी करणं, शिवाय शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजना वाढ करणं ही पहिली योजना असून दुसरं आहे कामगारांना उद्योग क्षेत्रांमध्ये सहभाग करून घेणं, शिवाय राष्ट्रीय प्रशिक्षण योजना सुरू करणं किंवा वेठबिगार ही एक पद्धत आहे ती मुक्त करणं. हे दुसरी महत्त्वपूर्ण योजना आहे. तिसरी योजना आहे कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. कर चुकवेगिरीपणा आहे शेतकऱ्यांमध्ये किंवा इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये किंवा आर्थिक गुन्हे असणारे आहेत, तस्करी असणारे, ह्या सगळ्या प्रकाराला रोखणं किंवा आळा घालणं हे तिसरं महत्त्वपूर्ण योजना आहे. चौथा आहे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण करणं, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणं. जीवनावश्यक वस्तूंचं किंमत नियंत्रित करणं आणि रेशनिंग व्यवस्थेत म्हणजे रेशनिंगचं जे काही आपल्याला धान्य मिळते त्यांची व्यवस्था आहे त्यामध्ये सुधारणा घडवून आणणं हे चौथं महत्त्वपूर्ण योजना आहे. पाचवा योजना आहे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणं. म्हणजे आपलं हातमाग क्षेत्र विकासाद्वारे जे काही व्यवसाय हातमागावर यंत्रावर तयार होणाऱ्या मालापेक्षा हस्तावर तयार होणारे माल हे टिकाऊ आणि मजबूत चांगले होते, त्याच्यासाठी उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणं, दुर्बल घटकाची करमुक्ती करणं, घर बांधणी म्हणा, दळणवळण सुविधा म्हणा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे म्हणा इत्यादी गोष्टी पाचव्या योजनेत आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे 20 कलमी कार्यक्रम आपण येथे पाहिलेला आहोत. कामगार समस्याविषयी पुढच्या तासाला माहिती थांबायचं का 2-1 मिनिट. कामगार समस्या एवढे बघा. कामगार समस्या 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी डावर यांनी सुरू केली. बघा 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? कावसजी डावर यांनी सुरू केली. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या काय झालेल्या आहेत सुरू झालेल्या आहेत. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. त्या उद्योगात कामगारांचे पगार हे काय होते वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. अशा प्रकारे 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. म्हणजे कामगार काय करू लागले सणाच्या निमित्ताने दिवाळीच्या निमित्तानं बोनसची अपेक्षा करू लागले, जेणेकरून त्यांच्या कामामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे प्रगती केल्यानंतर जो मालकाला फायदा होतो त्यातून त्यांनी बोनसची अपेक्षा केल्यानंतर कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी काय करू लागले वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता काय केले ते 8 ते 17% वर तडजोड केली आणि बोनसमधील कपाती काय झाली असंतोषाची ठिणगी बनली. म्हणजे कामगारांचं एक युनियन असतो, मग कामगारांना बोनस न देण्याऐवजी त्या युनियनचा प्रमुखालाच त्यांनी काय केले 8 ते 17% असे तडजोड केले. प्रत्यक्षात तर कामगारांना काय झालेलं होतं बोनस मिळालेलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं असंतोष निर्माण झाला. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेलेले होते, तर त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागलेले होते. म्हणजे 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले आणि गिरणगावची धडपड थांबली. जणू मुंबईचं काय झालेलं होतं त्यावेळेला हृदयाचं बंद पडले असं म्हटलं जातं. अशा प्रकारे मुख्यमंत्री रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमलेली होती. पुढे बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही, परंतु
विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधी यांचे वाटप केले. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला. संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये काय झालं, फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केले. सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा काय केला, मोर्चा गेला. त्याचा उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता. या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार काय झालेले होते, बेकार झालेले होते. अशा प्रकारे कापडापेक्षा पॉलिएस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झाला होताच. शिवाय मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले, पण तो यशस्वी झाला नाही. अशा प्रकारे कामगार समस्याविषयी आपण माहिती पाहिलेलं आहोत.